नमस्कार मित्रांनो, अध्ययनच्या या भागामध्ये आपले खूप खूप स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत एका अशा करिअरची जी सध्या सगळीकडेच चर्चेत आहे. एक असं सॉफ्टवेअर जे सर्व कंपन्यांचा आज बॅकबोन ठरत आहे. कोणतंही काम करायचं असेल तर त्या सॉफ्टवेअरमध्ये तुम्ही करता येतं. ते सॉफ्टवेअर म्हणजे SAP, ज्याला आपण कॉमनली SAP या नावाने ओळखतो. आजचे आपले एक्सपर्ट आहेत श्री मिलिंद मावळणकर. नमस्कार. तुमचं मी स्वागत करतो. नमस्कार. धन्यवाद. यांनी गेली 16-17 वर्ष SAP मध्ये काम केलेलं आहे आणि आज ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत की जर आपल्याला SAP मध्ये करिअर घडवायचं असेल तर आपल्याला काय केलं पाहिजे आणि कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. सुरुवात करूया आपण आजच्या चर्चेला. नमस्कार. नमस्कार. सर्वात आधी मला जाणून घ्यायला आवडेल की SAP हे जे सॉफ्टवेअर आहे हे नक्की काय आहे? तर SAP म्हणजे ऍक्च्युली SAP. बरोबर. SAP म्हणजे हे एक ERP सॉफ्टवेअर आहे. अच्छा. ERP म्हणजे एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग. बरोबर. तर आता एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग म्हणजे काय, की फार पूर्वी जर तुम्ही 1960 किंवा 70च्या दरम्यान गेलात तर तेव्हाही जसा कॉम्प्युटरचा उदय झाला होता तेव्हा त्यावेळेला म्हणजे सॉफ्टवेअर्स अशी मार्केटमध्ये होती, पण ती जी होती ना ती सॉफ्टवेअर होती ती म्हणजे ती काय म्हणतात ती वन साइडेड होती. म्हणजे बरोबर. काय होतं की आता तुम्हाला एक उदाहरण देतो. बरं. जर तुम्ही मटेरियल परचेस केलं, ओके. आता मटेरियल परचेस केलं तर ह्याची गोष्ट काय, आपण एखादं मटेरियल रॉ मटेरियल आपण काहीतरी प्रोड्यूस करण्यासाठी आपण रॉ मटेरियल विकत घेतो. बरोबर. ओके. तर ते फंक्शन कोण करतं, तर मटेरियल मॅनेजमेंट हे डिपार्टमेंट ते फंक्शन करतं. बरोबर. पण त्याचा एक फायनान्शियल इम्पॅक्ट पण असतो. अगदीच. हो. ओके. म्हणजे कुठच्याही मटेरियलला एक कॉस्ट असते. आपण काही विकत घेतलं तर ते फायनान्स, प्रत्येक गोष्टीला फायनान्सचा लागतोच. तर पूर्वी काय व्हायचं, मटेरियलवाला त्याचं रेकॉर्डिंग वेगळं करायचा. अच्छा. आणि फायनान्सवाला त्याचा फायनान्शियल इम्पॅक्ट वेगळा द्यायचा. हो, त्याची बुक किपिंग वेगळी चालायची बरोबर. आणि मटेरियलची बुक किपिंग वेगळी चालायची. त्यामुळे दोन्ही डिपार्टमेंटमध्ये कुठेही संवाद नव्हता. ओके. जसा आता आपण दोघं संवाद साधतोय, तर आपल्यामध्ये बरोबर. संवाद होतोय, तुम्ही प्रश्न विचारताय, मी तुम्हाला उत्तर देतोय. बरोबर. त्या अनुषंगाने पूर्वी संवाद नव्हता. बरोबर. म्हणून हा ERP हा कन्सेप्ट आला. अच्छा. साधारणतः 1973 साली IBMची 4 माणसं होती. अच्छा. ओके. त्यांनी हे घडवायला सुरुवात केली आणि 1993 साली त्यांनी ते पहिलं इम्प्लिमेंटेशन केलं सिमेन्समध्ये. अच्छा. आता बेसिकली SAP ही जर्मन कंपनी आहे. बरोबर. त्याचा फुल फॉर्म होतो सिस्टम ऍप्लिकेशन अँड प्रोडक्ट्स इन डेटा प्रोसेसिंग. ओके. तर आता ही जेव्हा ही कन्सेप्ट अस्तित्वात आली तेव्हा त्यांनी ह्याचं बेस मॉड्यूल आहे हे FICO म्हणजे फायनान्स अँड कंट्रोलिंग. अच्छा. आणि त्याच्याभोवती बाकीची जी मॉड्यूल्स आहेत, म्हणजे मॉड्यूल्स म्हणजे आता मॉड्यूल्स म्हणतोय पण मॉड्यूल्स म्हणजे प्रोसेस. आता तुम्ही कुठची इंडस्ट्री घ्या, आता तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग घ्या, मॅन्युफॅक्चरिंगमध्ये काय लागतं माणसांना, प्रोडक्शन बरोबर, प्लांट मेंटेनन्स बरोबर, फायनान्स, येस, कॉस्टिंग बरोबर, सेल्स अँड डिस्ट्रीब्युशन, बरोबर आहे, मटेरियल मॅनेजमेंट, वेअर हाऊसिंग, सप्लाय चेन मॅनेजमेंट, बरोबर, वेअर हाऊस. हो. तर अशी डिफरंट फंक्शन तर SAP मध्ये ही मॉड्यूल्स म्हणून गणली जातात. अच्छा. म्हणजे वेगवेगळे फंक्शन्स आहेत. बरोबर. आणि ती काय करतात, ती आपापसात एकमेकांशी संवाद साधतात. बरोबर. म्हणजे कसं की आता मी मटेरियल परचेस केलं तर मटेरियल किंवा वेअरहाऊस वाल्यांनी जेव्हा त्याचं एंट्री आतमध्ये घेतली सिस्टम मध्ये, बरोबर, तर ऑटोमॅटिकली त्याचा फायनान्शियल इम्पॅक्ट फायनान्स मध्ये येतो. अच्छा. म्हणजे फायनान्स वाल्याला परत एंट्री करायची गरज नाही. ओके. तर ही बेसिकली डेटा ट्रान्झॅक्शन सिस्टम आहे. बरोबर. ओके. याचे मुख्यतः 3 पार्ट असतात. ओके. एक आहे कॉन्फिगरेशन. बरोबर. ओके. दुसरा आहे मास्टर डेटा आणि तिसरा आहे ट्रान्झॅक्शन डेटा. अच्छा. ओके. आता हे 3 पार्ट का, कॉन्फिगरेशन म्हणजे SAP म्हणजे प्रत्येक वेळेला तुम्हाला कोडिंग करायला लागत नाही. आता आताच्या जमान्यात लोक कोड करतात, प्रोग्रामिंग करतात. बरोबर. तर SAP हे प्री डिलिव्हर्ड सॉफ्टवेअर आहे. तर त्याच्यात बेसिकली बऱ्याचशा गोष्टी असतात, हे फंक्शनल कन्सल्टंट करतात जे कॉन्फिगरेशन थ्रू डिलिव्हर होतं. आणि ज्या गोष्टी काही ऑटोमेशन करायचे, काही रिपोर्ट डेव्हलपमेंट करायचे किंवा अजून काही एनहान्समेंट करायचे तर तेव्हा कोडिंग हा भाग येतो. बरोबर. ओके. तर मुख्य म्हणजे आता मी 3 तुमच्याशी मुख्य गोष्टी बोललो, एक कॉन्फिगरेशन बोललो, एक मास्टर डेटा बोललो आणि एक ट्रान्झॅक्शन डेटा. हो.
आता जेव्हा आपण ट्रान्झॅक्शन करतो, ट्रान्झॅक्शन म्हणजे काय की आपण एखादी, आता मी उदाहरण दिलं जसं मटेरियल मॅनेजमेंट, किंवा मी एखादी सेल्स ऑर्डर बनवतो. बरोबर. तर सेल्स ऑर्डर साठी मला काय लागतं, तर कस्टमर लागतं, बरोबर, मटेरियल लागतं. येस, ओके, ह्या बेसिक गोष्टी. तर हे काय, कस्टमर आणि मटेरियल मास्टर डेटा. बरोबर. तो जर मास्टर डेटा सिस्टम मध्ये नसेल तर ट्रान्झॅक्शन होणार नाही. पण ट्रान्झॅक्शन तुम्ही करणार कुठे? तर आता एखाद्या कंपनीचा सेटअप असेल, एखाद्या कंपनी कोडचा सेटअप असेल, तर तो आता मी माझी सध्याची असलेली कंपनी वोकार्ड, ह्याचं तुम्हाला उदाहरण देतो. आता वोकार्ड कसं आहे, वोकार्ड लिमिटेड ही फार्मास्युटिकल कंपनी आहे. बरोबर. तर ती विविध देशात आहे, जसं भारतात आहे, अमेरिकेत आहे, UK मध्ये आहे, तुमचं आयर्लंड मध्ये आहे, असं वेगळं. तर आता त्या सगळ्यांचे ऑपरेशन्स आणि त्या सगळ्यांचं प्रॉफिट अँड लॉस, बॅलन्स शीट किंवा सगळ्या स्टेटमेंट आहे, तर ह्या सेंट्रली SAP मध्ये कॅप्चर केलं जातं. बरोबर. पण त्या वेगवेगळ्या कंपनी कोड खाली, म्हणजे SAP मध्ये कंपनी कोड म्हणजे काय की एखादं मोठी ऑर्गनायझेशन असेल तर त्याचा आपण एक कंपनी कोड क्रिएट करतो सिस्टम मध्ये. बरोबर. तर कंपनी कोड आणि त्या रिलेटेड असेल त्याला कॉन्फिगरेशन म्हणतात. जर तेच अस्तित्वात नसेल आणि मास्टर डेटाच अस्तित्वात नसेल तर तुम्ही ट्रान्झॅक्शन करू शकता. बरोबर. तर ह्याच्यामध्ये 3 मुख्य लेवल असतात. एक युजर लेवल जे ट्रान्झॅक्शन करते, बरोबर, म्हणजे जो प्रोसेसमध्ये काम करतो त्याला इन आउट प्रोसेस माहिती आहे, म्हणजे मटेरियल मॅनेजमेंटचे फंक्शन माहिती आहेत, सेल्सचे फंक्शन माहिती आहेत, फायनान्सचे फंक्शन माहिती आहेत. अच्छा, ओके. दुसरा जो असतो मास्टर डेटा, जो मास्टर डेटा असतो हे कोर टीम मेंबर, म्हणजे कसं असतं त्याची लेअर असते. पहिली बेसिक लेवल असते ती युजर, जो सगळी सिस्टम मध्ये ट्रान्झॅक्शन करतो. म्हणजे आपण जर मटेरियलचं उदाहरण घेतलं तर परचेस रिक्वेजिशन क्रिएट करतो, परचेस ऑर्डर क्रिएट करतो आणि त्याची गुड्स रिसिप्ट करतो आणि त्याची इनवॉइस रिसिप्ट करतो. हे बेसिक प्रोसेस आहे. आणि त्याच्यासाठी लागणारा मास्टर डेटा असतो तो कोर टीम मेंबर. म्हणजे कसं आहे, एका डिपार्टमेंटमध्ये समजा 3 जण असतील तर त्यातली 2 जण ही युजर लेवलला काम करत असतील तर मास्टर डेटा बनवणारा कोर टीम मेंबर असतो, तो मास्टर डेटा क्रिएट करतो. बरोबर. आणि त्याच्यासाठी लागणार ह्या सगळ्या गोष्टी अस्तित्वात येण्यासाठी जे कॉन्फिगरेशन लागतं तो कन्सल्टंट. अच्छा, तर हे फंक्शनल कन्सल्टिंग. तर हे मुख्य करिअर ऑप्शन आहे SAP मध्ये. बरोबर, फंक्शनल कन्सल्टिंग. पण फंक्शनल कन्सल्टिंग करण्यासाठी आधी आपल्याला त्या बिझनेसचं नॉलेज, बरोबर, त्या प्रोसेसचं नॉलेज किंवा त्या फंक्शनचं नॉलेज असणं हे तितकंच जरुरी आहे. बरोबर. डायरेक्ट कोणी फंक्शनल कन्सल्टिंग करू शकत नाही, कारण जर मला प्रोसेसच माहिती नाही तर मी डिझाईन काय करणार. बरोबर आहे, अगदीच. ओके. तर एकंदरीत आपण असं म्हणू शकतो की अगोदर जे खूप साऱ्या चोपड्यांमध्ये किंवा बही खात्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी डेटा ठेवला जायचा, आता तसं न करता एक सेंट्रलाइज सिस्टम आहे, एक सॉफ्टवेअर आहे, जिकडे तुमचा मास्टर डेटा पण आहे, तुमच्या क्लायंट्स बद्दलची माहिती पण आहे आणि सगळ्या गोष्टी तिकडे ठेवलेल्या आहेत. तुम्ही एक ट्रान्झॅक्शन इकडे केलं की तो तिकडे दुसऱ्या ऑफिसमध्ये बघून सुद्धा त्याला ऍक्सेस करू शकतो आणि पाहू शकतो. ज्याला त्याचा ऍक्सेस आहे त्याने. आणि वोकार्डचा डेटा हे वोकार्डचेच एम्प्लॉई बघू शकतो. हो, अगदी. ज्यांना ऍक्सेस आहे, तो बाहेरचं कोणी बघू शकत नाही. किंवा जो कन्सल्टंट आहे, जो वोकार्डसाठी कन्सल्टिंग करतोय, त्यांचं इम्प्लिमेंटेशन करतोय, त्यांचं सपोर्ट करतोय, बरोबर, आणि ज्याला ऍक्सेस आहे ह्याच्यामध्ये सुद्धा ऑथोरायझेशन असतात, म्हणजे कुठचाही डेटा कोणी बघू शकत नाही. हो, बरोबर. कॉन्फिडेन्शियलिटी ठेवण्याची गरज असते आणि त्या अनुषंगाने ते ठेवलं जातं. तर यामध्ये आता तुम्ही या गोष्टीमध्ये जेव्हा करिअर केलं तर तुमची सुरुवात कशी झाली? म्हणजे SAP हे सॉफ्टवेअर मध्येच तुम्हाला करिअर घडवायचं होतं की ओघाओघाने तुम्ही त्याकडे वळलात? असं करिअर घडवायचं होतं असं काही नव्हतं. अच्छा, मुख्य म्हणजे ओघाओघाने वळलो. बरोबर. त्याचं काय झालं, मी एक तारा ज्वेल्स म्हणून ज्वेलरी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी होती 1999 साली. ओके. त्या कंपनीत मी ऑडिटिंग आणि कॉस्टिंग ह्या डिपार्टमेंटमध्ये होतो. बरोबर. तर त्यावेळेला काय झालं, तिथे त्या काळी SAPचं ECC म्हणजे 4.0B असं व्हर्जन होतं. अच्छा, SAPचं 4.0B म्हणायचे, आता ECC वगैरे म्हणतात. बरोबर. तर त्या काळी ते व्हर्जन होतं. तर तेव्हा काय झालं, तेव्हा तिथे इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी IBMची त्याच्या आधी एक इंटेली ग्रुप होता, पण त्याच्यानंतर असं मला आठवत नाही, पण IBMचे बहुतेक लोक आली होती. बरोबर. आणि त्यावेळेला काय झालं, फायनान्स टीमकडे असं कोण कोर टीम मेंबर नव्हता जो फायनान्सची रिक्वायरमेंट घेईल, बरोबर, आणि कन्सल्टंटला समजवेल, त्याच्याकडनं डेव्हलप करून घेईल, टेस्टिंग करेल आणि फायनान्सच्या रिक्वायरमेंट फुलफिल झाल्यात की नाही
हे बघेल. तर हा माझा मिडलमॅन म्हणून हा माझा रोल होता. बरोबर. कारण तुम्हाला पूर्ण कामाची नीट माहिती माहिती होती. होती. तुम्ही त्यांना इनपुट देऊ शकत होतात आणि आउटपुट काय हवंय ते तुम्हाला माहिती ते होतं. माहिती. बरोबर. तर ते मला माहिती असल्यामुळे मला काय झालं, मला दोन्ही बाजू बघता येत होती. बरोबर. म्हणजे मुख्य बाजू होती माझी फायनान्सची, कारण बरोबर. तेव्हा मी टेक्निकल बाजूला किंवा फंक्शनल साईडला नव्हतो, ह्या बाजूला नव्हतो, म्हणजे एसएपीच्या कन्सल्टिंग साईडला. बरोबर. तर ती बाजू मी अंडरस्टँड, म्हणजे ते मला पटकन समजायचं आणि ते मी कन्सल्टंटना एक्सप्लेन करायचो आणि त्याप्रमाणे मी ते बरोबर झालंय की नाही मग मी टेस्टिंग करायचो. मग ते टेस्टिंग करता करता माझा त्याच्यात इंटरेस्ट वाढत जाईल. बरोबर. हे काहीतरी वेगळं. हो. ओके, आपल्या रुटीन जॉब प्रमाणे नाही. बरोबर. म्हणजे रुटीन जॉब मध्ये कसं, आता मी एखाद वेळेस मी फायनान्समध्ये मी बॅलन्स शीट बनवतोय किंवा प्रॉफिट अँड लॉस बनवतोय किंवा मी एंट्री करतोय फायनान्शियल, तर मी आयुष्यभर तेच करत आणि त्याच्यातच मी पुढे पुढे जाईल. पण माझं म्हणजे माझा जो ग्रोथ आहे तो एका लिमिट नंतर जाऊन थांबेल. बरोबर. पण जेव्हा मला कळायला लागलं की मी ह्याच्यामध्ये आलो, तर मला एकच इंडस्ट्री नाही, मी 10 प्रोजेक्ट करू शकतो वेगवेगळे. म्हणजे आज मी फार्मामध्ये करतोय, उद्या मी एव्हिएशन इंडस्ट्रीत आहे, परवा मी सिमेंट इंडस्ट्रीत आहे, त्याच्यानंतर प्रोसेस मॅन्युफॅक्चरिंग मध्ये आहे, डिस्क्रीट मॅन्युफॅक्चरिंग मध्ये, रिटेल मध्ये आहे. मी कुठेही जा, म्हणजे मला सगळे बिझनेसचे प्रोसेस अंडरस्टँड करता येतील, मला समजता येते. आणि मुख्य म्हणजे काय आहे की ह्याच्यामध्ये तुम्ही इतके वर्ष काम केलं तरी तुम्ही असं नाही म्हणू शकत की तुम्ही 100% एखाद्या मॉड्यूल मध्ये सुद्धा परफेक्ट आहात. अच्छा. कारण हे एवढं वास्ट आहे. तुम्हाला एक मॉड्यूल जरी समजायचं म्हणजे 10-12 वर्ष तुम्ही काम केले, तुम्ही सांगू शकतो 30-40% शिकले. कारण वेगळी इंडस्ट्री, वेगळं चॅलेंजेस, वेगळे प्रोसेसेस, वेगळी रिक्वायरमेंट. बरोबर. आणि हे सगळं कॉन्फिगर करणं हे तितकंच चॅलेंजिंग. म्हणजे दरवेळेला कन्सल्टिंग हे असं फील्ड आहे की दरवेळेला तुम्हाला वेगवेगळी चॅलेंजेस येत राहतात आणि त्याप्रमाणे तुम्ही त्याचं सोल्युशन मनात डिझाईन करता, हे करता आणि एसएपी मध्ये तुम्ही ते सोल्युशन त्यांना प्रोव्हाइड करता. आणि त्याच्यानंतर मिळालेला जो आनंद असतो, म्हणजे जेव्हा चॅलेंजेसवर सॅटिस्फॅक्शन जे असतं ना, ते खूप, म्हणजे ऍटलिस्ट मी तरी ते एन्जॉय करतो. बरोबर. म्हणजे जसं जसं बिझनेस बदलणार तसं तसं तुम्हाला याच्यामध्ये चेंजेस करत राहावं, कारण हे खूप रोबस्ट सिस्टम आहे. मॅन्युफॅक्चरिंगला वेगळे रिक्वायरमेंट, रिटेल मध्ये वेगळ्या प्रोसेसेस असतात. बरोबर. ओके, प्रोसेस मॅन्युफॅक्चरिंग मध्ये वेगळ्या प्रोसेसेस असतात. त्याच्या सुद्धा फार्मा असेल तर फार्मामध्ये क्वालिटी मॅनेजमेंट, व्हॅलिडेशन ह्या अजून वेगळ्या प्रोसेसेस असतात. बरोबर. तर ह्या सगळ्या गोष्टी असतात ना, ह्या सगळ्या वेगवेगळे चॅलेंजेस असतात आणि तुम्हाला वेगवेगळे काय म्हणतात ते डोअर्स ओपन होतात तुमचं नॉलेज वाढवण्याचं आणि प्रयोग करण्याचं. हो, तुम्हाला एक फ्रीडम असतो. बरोबर. तुम्ही त्या अनुषंगाने पुढे जाऊ करू शकतो. आता जर आपल्या मित्रांना सांगायचं झालं की सॅप मध्ये करिअर घडवायचं असेल तर आपल्याला नक्की कशी वाटचाल करायला पाहिजे? मुख्यतः कसं आहे की ह्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. एक तर असतो एक्सपिरियन्स. बरोबर. म्हणजे तुम्ही एखाद्या मल्टीनॅशनल कंपनीत कामाला लागलात, कारण आजकाल भरपूर कंपन्यांमध्ये एसएपी हे चालतं. बरोबर. बरे, तुम्ही त्याच्यात कामाला लागलात आणि तुम्ही म्हणजे तुम्ही प्रोसेसमध्ये कामाला लागतात. फॉर एक्झाम्पल फायनान्स प्रोसेसमध्ये कामाला लागलात आणि तुम्ही एसएपीवर काम करताय एंड युजर. ओके, तर तुम्ही त्याच्यात 1-1.5 वर्ष घालवलं आणि त्याच्यानंतर तुम्हाला सिस्टम कळायला लागली, तर तुम्ही एंड युजर पासून कन्सल्टिंग मध्ये मूव्ह करू शकता. ओके. तर हा प्रवास करताना जेव्हा तुम्ही एंड युजर पासून कन्सल्टिंग मध्ये मूव्ह करता, तेव्हा तुमचं प्रोसेस नॉलेज हे कामाला येतं आणि त्याच्याबरोबर सुद्धा तुम्ही साईड बाय साईड सर्टिफिकेशन एसएपीचं देऊ शकता. बरोबर. तर एका मॉड्यूलचं सर्टिफिकेशन करायचं तर मला वाटतं काहीतरी 28,000 फी आहे. अच्छा. त्याच्यात तुम्हाला 1 का 2 अटेम्प्ट मिळतात. आणि तुम्हाला 6 मॉड्यूलचं, म्हणजे तुम्हाला 50-52 हजार भरले तर तुम्ही 6 मॉड्यूल्स, म्हणजे तुम्हाला 6 अटेम्प्ट मिळतात. 6 मॉड्यूल्स नाही, 6 अटेम्प्ट. म्हणजे तुम्ही एक मॉड्यूल तुम्ही पास नाही होत तर तुम्ही 6व्या अटेम्प्टला सुद्धा पास होऊ शकता. हो, बरोबर. किंवा तुम्ही एका वेळेला एक पास केला तर एका वेळेला तुम्ही 6 करू शकता. पण ते ऍडवायझेबल नाहीये, कारण तुम्ही एका फंक्शन मध्ये आहात. एक फंक्शनच तुम्ही आधी स्ट्रॉंग करा आणि एंड युजर पासून तुम्ही पुढची वाटचाल जरा कन्सल्टिंगची, कारण जर तुम्ही फायनान्स मध्ये आहात आणि प्लस तुम्ही एसएपी मध्ये कन्सल्टिंग केली तर तुम्हाला ग्रोथ होणे खूप आहे. बरोबर. कारण हे ट्रान्झॅक्शन सिस्टम आहे आणि हे कसं आहे की एकदा तुम्ही सिस्टम घेतलीत आणि लोकांना त्याचं हे झालं हॅबिट की लोक दुसरीकडे काम करत नाही. माझा आतापर्यंतचा अनुभव आहे. बरोबर. आणि बरीचशी लोक माझ्याकडे असे येतात की आता मी एंड युजर आहे, मला पुढे शिकायचं आहे, तुम्ही काय करू. अच्छा. तर एसएपीचे ऑथोराइज सर्टिफिकेशन कोर्स आहेत.
तुम्ही छोट्या छोट्या इन्स्टिट्यूट मधनं पण जाऊ शकता जिथे हार्डली 25-30 हजार रुपये फी असते. बरोबर. आणि तो बेसिक कोर्स घेऊन सुद्धा तुम्ही डायरेक्ट सर्टिफिकेशन देऊ शकता. म्हणजे तुम्हाला डायरेक्ट एसएपी मध्ये जाऊन 4-4.5 लाख रुपये खर्च करून सर्टिफिकेशन करायची गरज नाही, कारण तुमच्याकडे एक्सपिरियन्स आहे. हो. म्हणजे तुम्ही असं एक छोटासा कोर्स करू शकता 25-30 हजाराचा आणि मग एसएपीचं सर्टिफिकेशन देऊ शकता. बरोबर. हा एक पर्याय झाला, म्हणजे जेव्हा तुम्ही एक्सपिरियन्स आहात आणि जेव्हा आता तुम्ही कॉलेजमध्ये आहात, शिकताय आणि तुम्हाला डायरेक्शन नाही, तुम्हाला काय करायचं काय माहिती नाही, तर तुम्ही एसएपी बद्दल गुगलवर, आजकाल युट्यूबवर, युडेमीवर किंवा बऱ्याचशा ठिकाणी बऱ्याचशा गोष्टींबद्दल बरीचशी माहिती आहे. बरोबर. मुख्य एसएपी म्हणजे काय, आपण त्याचे कसं पुढे जाऊ शकतो, हे करू शकतो. पण कसं आहे, आता तुम्ही समजा कॉमर्स ग्रॅज्युएट आहात, तर तुम्हाला मुख्य मॉड्यूल आहे FICO. ओके. आणि FICO मॉड्यूलचं तुम्ही एसएपी मध्ये ऑथोराइज इन्स्टिट्यूट आहेत, जसं ॲटॉस आहे, सिमेन्स आहे, म्हणजे मुंबईत गेलात तर, आणि अशा डेल्फी वगैरे अशा बऱ्याचशा इन्स्टिट्यूट आहेत जे तुम्हाला मिळेल. तुम्ही त्यांच्याकडे जाऊन करिअर काउन्सिलिंगचं गायडन्स घेऊ शकता. ओके. तिथे ते तुम्हाला सांगतात. पण जर मला विचाराल तर तुम्ही ग्रॅज्युएशन केलं तर 1-2 वर्ष तुम्ही प्रोसेसमध्ये काढा. बरोबर. आणि मग त्याच्याबरोबरच हे करा. पण जर तुमचं टेक्निकल बॅकग्राऊंड आहे, म्हणजे जर तुम्हाला ॲबॅप हे एसएपीचं टेक्निकल लँग्वेज आहे जिथे तुम्ही प्रोग्रामिंग करू शकता. बरोबर. जे लोक आता IT किंवा कॉम्प्युटर इंजिनिअरिंग वगैरे करतायत, तर त्यांना ह्या गोष्टी कळतील. तर जिथे तुम्ही प्रोग्रामिंग करू शकता, तर तिथून तुम्ही डायरेक्ट ॲबॅपचं सर्टिफिकेशन करू शकता. कारण हल्ली बऱ्याचशा IT कंपन्या आहेत, त्या कॉलेज कॅम्पसमध्ये जातात, ते बरेचशी अशी मुलं उचलतात. अच्छा. ओके. आता मी पूर्वी इंग्राम मायक्रो ह्या कंपनीत होतो. अच्छा. इथे आमच्याकडे पद्धत होती की GET म्हणजे इंजिनियर म्हणजे ट्रेनी उचलायचे मग कॉलेजेसमध्ये जाऊन. तर अशी एक बॅच असायची. तर त्यातली 6-6, 7-7 मुलं एसएपी मध्ये यायची. तर काही टेक्निकल मध्ये यायची, काही तुमच्या फंक्शन मध्ये यायची. ओके. काही तुम्हाला म्हणजे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मॉड्यूल्स मध्ये यायची. तशी ती स्प्लिट होती. पण ते कसं त्या कॅम्पसमध्ये सिलेक्ट झाले, तिकडनं आले आणि मग त्यांना डायरेक्ट एसएपी मध्ये करिअर करायला मिळालं. मग त्यांचा पाथ तेव्हापासूनच चालू झाला. पण ज्यांना ही संधी मिळत नाही, तर त्यांनी आधी 1-2 वर्ष प्रोसेसमध्ये काढावी, साईड बाय साईड छोटा मोठा कोर्स करून एसएपीचं सर्टिफिकेशन करावं आणि मग पुढे एसएपी मध्ये जावं. कारण आता कसं आहे, एसएपी आता नुसती ट्रान्झॅक्शन सिस्टम राहिली नाही. एसएपी अनालिसिस, अनालिटिक्स किंवा बिझनेस रिलेटेड ऑटोमेशन ह्या बऱ्याचशा गोष्टीमध्ये एसएपी पुढे गेली. पूर्वी एसएपी बेसिकली ट्रान्झॅक्शन सिस्टम जास्त होती आणि हे नाही. आता AI म्हणा, ML म्हणा, ऑटोमेशन म्हणा, ह्या गोष्टींमध्ये पण एसएपी खूप पुढे गेलेले आहे आणि एसएपीने आता दे हॅव गॉन टू नेक्स्ट लेवल. बरोबर. म्हणजे आता त्यांचं नवीन S4 HANA म्हणून त्यांचं नवीन व्हर्जन आहे SSCच्या पुढचं. अच्छा. तर नवीन मुलांनी हे करावं, त्यांचं जे बेसिक क्वालिफिकेशन आहे त्या बेसवर त्यांनी त्यांचे डिसिजन घ्यावं. जसं मी इंजिनियर असेल तर तो ॲबॅप मध्ये जाऊ शकतो, मटेरियल मॅनेजमेंट मध्ये जाऊ शकतो. ओके. ह्या मॉड्यूल मध्ये जाऊ शकतो. पण मुळात एकच आहे की त्याला ह्या गोष्टींची आवड पाहिजे. तर मला असं वाटतं हे खूप मोलाचं मार्गदर्शन आहे. जर एसएपी मध्ये करिअर करायचंय तर 2 पर्याय आहेत. एक, तुम्ही एसएपी यालाच एक करिअर धरून तुम्ही पुढे जाऊ शकता, किंवा जर समजा ते शक्य झालं नाही तर तुम्ही तुमच्या बेसिक ग्रॅज्युएशन नंतर ज्या कोणत्या कंपनीमध्ये काम करताय, ज्या कोणत्या फंक्शनमध्ये काम करताय, आधी त्या फंक्शन बद्दलची पूर्ण माहिती करून घ्या. बिझनेसला ते फंक्शन कसं हेल्प करतंय त्याबद्दल जाणून घ्या आणि मग तुम्ही त्याच्याच साथीने एसएपी मध्ये हे फंक्शन आपण कसं आणू शकतो किंवा एसएपीचा कसा फायदा करून घेऊ शकतो ते तुम्ही तिकडे शिकू शकता आणि हळूहळू मग एसएपी कडे तुमचं करिअर वळवू शकता. हे खूप छान अशी माहिती मिळाली आम्हाला. ह्याच्यानंतर पण असं आहे, म्हणजे अजून मला त्याच्यात ऍड ऑन करायचं आहे की तुम्ही एकदा 10-12 वर्ष एसएपी मध्ये काढले, बरोबर, मग तुम्ही पुढे जाऊन आहे तर तुम्हाला जर तुमचे एम्बिशियस असतील तर तुम्ही CIO किंवा IT हेड किंवा ऍप्लिकेशन हेड अच्छा तुम्ही करिअर मध्ये होऊ शकता बेस्ड ऑन युअर एक्सपिरियन्स. कारण आजकाल बऱ्याचशा म्हणजे ऑलमोस्ट सगळ्याच मोठ्या कंपन्यांमध्ये तुम्हाला हेच सॉफ्टवेअर मिळेल. बरोबर आहे. आणि ह्याच्या दृष्टीनेच तुम्हाला पुढे प्रगती झालेली आहे. हो, स्कोप खूप मोठा आहे, खूप चांगला आहे, खूप चांगला आहे. बरोबर. आता सुरुवातीला जेव्हा आपण ह्या गोष्टींकडे बघायला सुरुवात करतो, एसएपी मध्ये काम करत असतो, आपल्याला चॅलेंजेस काय येऊ शकतात? कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे आपण? ह्याच्यामध्ये चॅलेंजेस एकच आहे, म्हणजे चॅलेंजेस असं आहे की सिस्टम तशी पटकन समजणं कठीण आहे.
अच्छा. म्हणून मी वारंवार हेच म्हणतो की तुम्हाला थोडंसं प्रोसेस बद्दल नॉलेज असणं गरजेचं. तुम्ही फायनान्स करताय तर फायनान्सच्या प्रोसेसचं तुम्हाला नॉलेज असतं. अकाउंट्स पेबल, अकाउंट्स रिसिवेबल, बँकिंग म्हणजे काय, बिझनेस बद्दल एकंदरीत पूर्ण माहिती नॉलेज हवी. असलं पाहिजे आणि मग तुम्ही बिझनेस आणि एसएपी कोरिलेट करू शकता. ओके, आता मी तरुण आहे, मी शिकलोय आणि मी डायरेक्ट एसएपी मध्ये उडी गेलो तर ते मला चॅलेंजेस आहे. दुसरी गोष्ट एकाग्रता, म्हणजे तुम्ही जेव्हा करताय तर तुम्ही म्हणजे पूर्ण त्याच्यात झोकून दिलं पाहिजे. बरोबर. आणि त्या गोष्टी समजल्या पाहिजेत. आणि म्हणजे स्वतःच्या माझ्या अनुभवाने आणि माझ्या ह्याने मी हेच सांगेन की जसं तुम्ही शिकत जाता तसं तुमचं ज्ञान वाढत जातं. बरोबर. म्हणजे एकदा एक प्रोजेक्ट मिळाला आणि त्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही कराल, पण दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला तेच असेल असं नाही. बरोबर. तिथे तुम्हाला वेगळी चॅलेंजेस असतात. तर हे कोप अप करणं आणि अडॅप्टेबिलिटी असणं प्रत्येक गोष्टीत हे अतिशय महत्वाचं आहे. तर ही चॅलेंजेस आहेत, ती स्वतःबद्दलच आहेत. स्वतःचा कॉन्फिडन्स, स्वतःची अडॅप्टेबिलिटी, बरोबर. आणि स्वतःला ती गोष्ट पकडून किती पुढे आपण जाऊ शकतो, आपण पुढे किती त्याच्यामध्ये प्रगती करू शकतो. बरोबर. आता आम्ही आणखीन पण काही गोष्टी ऐकल्यात, जसं की कधी-कधी सॅप ही सिस्टम क्रॅश होते किंवा काही इमर्जन्सी येतात, तेव्हा अचानक आपल्याला रात्री बेरात्री पण जावं लागतं ऑफिसमध्ये काम करण्यासाठी, किंवा एखादी डेडलाईन असेल किंवा जेव्हा आपलं इयर एंडिंग असतं तेव्हा खूप प्रेशर असतं. म्हणून प्रेशर असं असतं बघा, आता प्रत्येक तुम्ही हल्लीचं जगच असं आहे, तुम्ही कशातही काम करा, प्रेशर तुम्हाला आहे. उद्या तुम्ही मार्केटिंगमध्ये काम करता, तुम्हाला किती टार्गेटचं प्रेशर असणार आणि सिस्टम क्रॅश होते असं म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणू की सिस्टम क्रॅश होते म्हणजे कधी सिस्टमचं हार्डवेअर क्रॅश होऊ शकतं किंवा होऊ शकतं, पण त्याची बॅकअप सिस्टम असते. बरोबर. म्हणजे एक सर्व्हर डाऊन झाला तर त्याचा पॅरलल बॅकअप असतो. बरोबर. आणि बऱ्याच वेळेला आता हानामध्ये असं असतं की रिअल टाइम बॅकअप, म्हणजे तुमचं 5 मिनिटापूर्वीचा डेटा तुम्हाला बॅकअप मध्ये मिळेल. तर सिस्टम स्विच होते. बरोबर. आणि त्याप्रमाणे काम करू शकता तुम्ही त्याच्यावरती. अच्छा. ओके, रात्री बेरात्रीही जाऊ शकतो, कारण जेव्हा इम्प्लिमेंटेशन्स असतात तर तुम्हाला रात्र जागायला लागतं. 3-3, 4-4, 5-5 रात्री तुम्हाला जागू शकतं. आणि ते 6-8 महिने तुम्हाला कंटिन्युअस प्रेशर असतं फंक्शन. अच्छा. आणि जेव्हा एकदा ती डिलिव्हरी होते, ओके, त्याच्यानंतर तुम्ही 15-20 दिवस किंवा महिनाभर तुम्ही जसं म्हणाल इयर एंड क्लोजिंग किंवा मंथ एंड क्लोजिंग, त्याचं प्रेशर असतं. बरोबर. ओके, ते फंक्शनल कन्सल्टिंगला असतं, ते फायनान्स मॉड्यूलला जास्त असतं आणि MM आणि SD मॉड्यूलला पण जास्त असतं, कारण शेवटच्या दिवशी बहुतांश सेल होतो. बरोबर. तर ते प्रेशर हे असतंच, प्रेशर हे असणार, पण त्याच्याबरोबर एन्जॉयमेंट पण असते. तर ते आपण शिकलं पाहिजे की प्रेशर कसं एन्जॉय करायचं. बरोबर, अगदीच. ओके, कारण आता हे प्रेशर तुम्ही झेलाल, पण एकदा तुम्ही 8-10 वर्ष तुम्ही त्याच्यामध्ये गेलात, ओके, की तुमची पोझिशन पण वाढेल आणि तुम्ही 10 वर्ष तुम्ही काही कन्सल्टंट राहणार नाही, तुम्ही मॅनेजर रोलमध्ये. बरोबर. मग तुम्ही तुमचं ज्ञान, तुमचं नॉलेज खाली डिस्ट्रीब्यूट करा. ओके, आणि तुमचं मग वेगळ्या लेवलचं प्रेशर असेल की पीपल कशी मॅनेज करायचे, प्रोजेक्ट कसा मॅनेज करायचा, टीम कशी मॅनेज करायची, हे सगळं प्रेशर. तर ते वेगळ्या लेवलचं प्रेशर आहे, ते सिस्टम प्रेशर. बरोबर आहे. पण ह्या गोष्टी ज्या आहेत, आता जीवनात प्रत्येक गोष्टीचं प्रेशर असतं. तर मला असं कधी वाटलं नाही की मी या गोष्टी प्रचंड प्रेशर किंवा तणावाखाली काम करतो. अच्छा. बऱ्याच वेळेला आम्ही ते एन्जॉय पण करतो, कारण कसं असतं, सगळी टीम बसलेली असते. बरोबर. रात्री वगैरे बसलेलं असतं, जास्त शांतता असते, जास्त चांगलं काम होतं. बरोबर आहे. जे दिवसात ह्या गोष्टी होतात आणि या व्हायलाच पाहिजेत, नाही तर माणूस शिकणार नाही, असं माझं मत आहे. आणि ही एक खूप चांगली बाब आहे की तुम्ही जे म्हणताय की तुम्हाला आजपर्यंत एवढ्या मोठ्या करिअरमध्ये प्रेशर कधी तुम्ही जाणून घेतलं नाही. तर मला हे जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही हे वर्क लाईफ बॅलन्स जे आहे ते कसं सांभाळताय? वर्क लाईफ बॅलन्स सांभाळणं म्हणजे कसं आहे की पूर्वी कसं होतं, साधारणतः जेव्हा मला एक्सपिरियन्स नव्हता तेव्हा वर्क लाईफ बॅलन्स हा प्रकार नव्हता. कारण वर्कच होतं, कारण मी झोकून देत होतो जोपर्यंत ते सोल्युशन मला येत नाही. बरोबर. किंवा जोपर्यंत ते मला जमत नाही. बरोबर. कारण तेव्हा मी इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युटर होतो. येस. ओके, तर त्या काळी जेव्हा मला ते येत नाही जमत, तर माझं असं होतं की जोपर्यंत ते सुटत नाही तोपर्यंत मी त्याच्या पाठी लागणार आणि मी ते कसंही सोडवणार. बरोबर. एखादा प्रॉब्लेम नाही. हो. तर त्यामुळे मी शिकत गेलो. त्यामुळे आता मला काय इझी झालंय मध्ये की प्रॉब्लेम कसा अॅनलाइज करायचा. बरोबर. त्यामुळे पूर्वी जर मला 1 दिवस किंवा 2 दिवस लागत असतील एखादं सोल्युशन द्यायला, आता ते सोल्युशन मी अर्ध्या तासात देतो. कारण प्रॉब्लेम कसा अंडरस्टँड करायचा आणि तो सॉल्व्ह कसा करायचा, मला नाही जमलं तर
देर आर लॉट ऑफ वेज की जसं गुगल आहे बरोबर. किंवा माझा आता मित्र परिवार आहे, बऱ्याचशा गोष्टी नाही तर आपण शेवटी एसीपीला पण कॉन्टॅक्ट करू शकतो अच्छा. आणि त्यांना इन्सिडेंट ट्रेस करू शकतो हाय ह्याच्यामध्ये. बरोबर. मग एसीपी पण सोल्युशन आता बऱ्याचशा गोष्टी आहेत. बरोबर. आणि पूर्वी जेव्हा मी करिअर सुरुवात केली तेव्हा हे असं गुगल किंवा एवढ्या काही गोष्टी नव्हत्या. आता बऱ्याचशी सोल्युशन आहेत ना, तुम्हाला गुगलवर बऱ्याचशे सोल्युशन तुम्हाला मिळतात. हो. आणि आता सुद्धा म्हणजे बघून एवढा अंदाज आलाय ना, की काय काय प्रॉब्लेम असू शकतो ते आपण बघितल्यावरच आपल्याला समजतं. हे मी सपोर्टचं बोलतोय, जेव्हा आपण हो, हो. सपोर्ट करतो एखाद्या गोष्टी. इम्प्लिमेंटेशन हे वेगळं, इम्प्लिमेंटेशनला वेगळी मेथडॉलॉजी असते, वेगळं प्रोजेक्ट मॅनेजमेंट असते, वेगळं. पण असं मग त्यामुळे काय होतं, आता पूर्वी जे बराचसा वेळ लागायचा तो वेळ कमी लागल्यामुळे आणि आता कसं असतं, आता बरीचशी टीम माझ्याबरोबर काम करत असल्यामुळे बरोबर. त्या लेवलला म्हणजे त्या लेवलला प्रेशर यायला थोडासा वेळ लागतो. पण बरेचशी माझी टीम असते ती माझ्याकडे येते, की हे कसं सोल्युशन द्यायचं, ते कसं सोल्युशन द्यायचं. मग आम्ही टीम मीटिंगमध्ये एकमेकांचे विचार आम्ही एक्सचेंज करतो. त्याच्यातनंच बऱ्याच वेळेला सोल्युशन्स निघत जातात. बरोबर. आणि मग ती सोल्युशन इम्प्लिमेंट केली जातात. तर शेवटी कसं आहे, संवाद जेव्हा आपण साधतो कोणाशीही, बरोबर. कुठच्याही विषयावर, आणि आपण त्याच्यावर किती क्विक ऍक्शन घेतोय. बरोबर. ओके, म्हणजे आता माझ्याकडे एक प्रॉब्लेम आला आणि तो घेऊनच बसलो, बरोबर, तर तो सॉल्व्ह कधी होणारच नाही ना. पण मी तो 4 जणांमध्ये डिस्कस केला, तर वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या गोष्टींवर काम केलेलं असतं. तर मी नाही केलं, पण तुम्ही केलं. बरोबर. तर तुम्हाला ती गोष्ट माहिती आहे, तर तुम्ही पटकन सांगा, अरे हे असं नाही, असं कर. हो, हे अगदीच बरोबर आहे. प्रॉब्लेम म्हणजे जेवढं तुमचं कम्युनिकेशन असेल ना, आणि हाऊ यू कम्युनिकेट विथ युअर टीममेट्स किंवा तुमच्या कलिग्स बरोबर, आणि तुम्ही कसं त्यांच्यावर रिलेशनशिप ठेवताय ना, ह्याच्यावरच अर्ध्या गोष्टी सॉल्व्ह होतात. हे माझं आतापर्यंतचा अनुभव आहे. हो, बरोबर आहे. कारण आपण जेवढं जास्त जाणून घेऊ, जेवढं चांगलं आपलं ऑब्झर्वेशन असेल, तितक्या चांगल्या प्रकारे आपण गोष्टी मग पुढे डेव्हलप करू शकू. आपल्याला रिझनिंग आपलं जितकं स्ट्रॉंग असेल, तितकं मला वाटतं चांगलं आपण याच्यामध्ये काम करता येईल. जरूर. आता सॅपमध्ये जर पूर्ण करिअरचं आपण बघितली वाटचाल करताना, तर आपण कुठपर्यंत आपल्याला स्कोप आहे, कुठपर्यंत जाऊ शकतो आपण, आणि काय वेगवेगळे तुम्ही CIO पण होऊ शकता, चीफ इन्फॉर्मेशन ऑफिसर होऊ शकता. हो, ते तर बरोबर आहे. एका कंपनीच्या मी होऊ शकतो, CTO पर्यंत पण जाऊ तुम्ही शकतो. आता बघा, मुख्यतः 2 लाईन असतात, एक अशी लाईन असते आणि एक अशी लाईन असते. हो, आता तुम्ही फ्लॅट लाईनला राहिलात तर तुम्ही SAP मध्ये कन्सल्टंट म्हणून पण राहू शकता. बरोबर. कन्सल्टिंग करून टीम लीड किंवा सिनियर कन्सल्टंट, टीम लीड, मोठ्या लेवलचा कन्सल्टंट, ह्या लेवलला तुम्ही ह्या लाईन मध्ये राहा. बरोबर. पण जेव्हा तुम्ही असं म्हणजे मॅनेजमेंट कॅडर चढायचा प्रयत्न करता, तर तुम्ही टीम मॅनेजमेंट, ओके, प्रोजेक्ट मॅनेजमेंट, टीम मॅनेजमेंट, प्रोग्राम मॅनेजमेंट, असे वेगवेगळे शब्द आहेत IT-च्या मुलांना जास्त कळतील. तर ह्या लेवलला तुम्ही वरती जाऊ शकता. मग तुम्ही ह्या लेवलला वरती गेलात तर तुम्ही CIO, CDO, बरोबर, ह्या लेवललाही तुम्ही जाऊ शकता, जेव्हा तुमची लाईन अशी सरळ असते. बरोबर. पण ह्या लाईनलाही राहून तुम्ही प्रगती करू शकता आणि तुम्ही टेक्निकली खूप साऊंड होऊ शकता. ओके, फक्त ह्या लाईनला राहून तुमचा पगार एका लिमिट पर्यंत वाढेल, पण चांगला वाढेल. बरोबर आहे. असं नाही की तुम्हाला कधी खंत राहील की माझा पगार आहे, कारण कन्सल्टंटला पण खूप चांगल्या सॅलरीज मिळतात SAP मध्ये. ओके, आणि तुम्ही ह्या लेवलला गेलात तर तुम्ही एकदमच वरती जात. म्हणजे मग त्याच्याबरोबर तुम्ही काही डॉक्टरेट केलीत, PhD केलीत किंवा काही MBA केलं IT मध्ये, बरोबर, आणि तुम्ही CIO, CDO लेवलला गेलात, तर तुम्ही एकदम वरच्या लेवलला, म्हणजे तुम्ही हायर मॅनेजमेंट लेवलला गेला. बरोबर. ह्या लेवलला राहून तुम्ही मिडल मॅनेजमेंट आणि ह्या लेवलला जाऊ शकता. बरोबर. हे झालं आपण कंपनीमध्ये काम करत असतानाची गोष्ट. जर समजा मला कंपनीमध्ये काम न करता ॲज अ फ्रीलान्सर कन्सल्टंट म्हणून मला जर काम करायचं असेल, तर आपल्याला करता येतं. पण त्याच्यासाठी आधी तुम्ही नेटवर्क बनवा. मिलिंद एक चांगला कन्सल्टंट आहे किंवा XYZ एक चांगला कन्सल्टंट आहे, हे 100 लोकांना माहिती पाहिजे. बरोबर. तरच तुम्हाला, आणि ते कन्सल्टंट बनवण्यासाठी तुमची 10-15 वर्षाची मेहनत आहे त्याच्यावर. बरोबर. आज मी सर्टिफिकेशन करून आलो म्हणून मला कोण फ्रीलान्सिंग देणार? अगदी, कारण माझ्याकडे अनुभव नाही, एक्सपिरियन्स नाही. मला फ्रीलान्सिंग केव्हा देतील की जेव्हा हा माहिती आहे, हा माणूस 10 ठिकाणी काम केलेलं आहे, ह्याला मी दिलं फ्रीलान्सिंग, तर माझा प्रोजेक्ट किंवा माझं जे काम आहे ते कुठेही फील होतं. बरोबर. तर त्याच्यासाठी स्वतःचं नेटवर्क तयार केलं पाहिजे. SAP इज अ स्मॉल वर्ल्ड. ओके, तुम्ही गेलात की तुमचं नेटवर्क आपोआप तयार होतं. बरोबर आहे. आणि मग तुम्हाला कामं मिळत जातात. बरोबर. मग फ्रीलान्सिंग करू शकता, कन्सल्टिंग करू शकता. कामं जी आहेत ही नेटवर्किंग मध्ये होतात. बरोबर.
मिलिंदजी, आपली ही चर्चा खूप सुंदर रंगली. मला आणखीन प्रश्न होते, पण मला वाटतं आपल्याला वेळेचा थोडा अभाव आहे. त्यामुळे आपण ही चर्चा थांबवूया. आणि तुम्ही जी आतापर्यंत आम्हाला जी इन्फॉर्मेशन दिली ती खरोखरच मला वाटतं आमच्या मित्रांना खूप सहाय्य करणार आहे करिअर घडवण्यासाठी. तर मित्रांनो, मी तुम्हाला अपील करेन की SAP हे जे करिअरचं एक ऑप्शन आहे ते मला वाटतं खरंच खूप सुंदर आहे. आपल्याला आपल्या रेग्युलर करिअर ऑप्शन बरोबर यामध्ये स्विच ओव्हर करण्याचा आपल्याकडे एक ऑप्शन सुद्धा असतो. आपण याचा नक्की विचार करावा. आणि जर आपल्याला आणखीन काही प्रश्न असतील तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा. आपण आता रजा घेतोय. परत भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद. धन्यवाद.